दोन कासव आहेत आणि ते दोन कासवातला ज्येष्ठ कासव छोट्या कासवाला म्हणतो, अनुभव नसतो त्या छोट्याकडे, अरे बाबा, ही जी आपली भूमी आहे, जिथे आपण आहार विहार करतो, या भूमीला सोडून तू बाहेर कुठे जाऊ नको, आणि गेला तर तू फसशील आणि तू नाशाला पावशील. तो छोटा कासव आहे, ते ऐकत नाही, त्याला नवीन नवीन ठिकाणी जायची इच्छा होते त्याला. तर ते घेत जाते, सगळं दिवसभर फिरून वापस येते. आणि येता येता ती मोठा कासव म्हणते, अरे वेड्या, तुला मी म्हणालो होतो कुठे जाऊ नको, येते वेळेस काही अघटित घडलं का तुझ्या संदर्भात? ते म्हणे काहीच घडलं नाही, फक्त माझ्या पाठीमाग एक दोरा चालत चालत येत आहे. ते काय म्हणते, माझ्या पाठीमाग एक दोरा, त्याला कळत नाही की त्याच्या पायाला दोऱ्यानं बांधलेला आहे म्हणून शिकाऱ्याने, माझ्या मागे फक्त एक दोरा येत आहे. तर ते काय म्हणते मोठा कासव, अरे तू नष्ट झाला, तो दोरा नाही, तुझा मृत्यू तू घेऊन येत आहेस, कारण तुला जे सांगितलं नाही ते तूच केलं आहेस. ज्या ठिकाणी जी गोचर भूमी सोडून अगोचर ठिकाणी गेलास तर तुला धोका आहे, कारण आता संकट येईल, तो शिकारी तुला घेऊन जाईल. ते येण्यापूर्वी आम्ही पळतो म्हणून ती गेली निघून लगेच बाजूला. शास्त्राने ते उदाहरण दिलंय. शिकारी कोण आहे तर बुद्ध राजा म्हणाले, शिकारी म्हणजे मार सेना आहे. लाभ सत्कार, आपल्या जीवनात जो लाभ सत्कार घेतो तो लाभ सत्कार म्हणजे तो धागा आहे. आणि कासव म्हणजे लोभी समाज आहे. लोभ विरहित आपल्याला काम करावी लागतील, कारण बुद्ध शासन जिवंत ठेवण्यासाठी तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या जयंत्या होत असतील, आपले धार्मिक कार्यक्रम होत असतील, सगळं बाजूला ठेवायचं. ईर्ष्या, मात्सर्य, अहंकार हात जोडून करणाऱ्याला जय भीम करायचं आणि सोबत त्याच्या काम करायचं. नाहीतर खेडोपाड्यामध्ये तर लय वाईट अवस्था आहे. काही लोकांना पैसे खायची सवय असते आणि ते चांगल्या लोकांना करू देत नाहीत. बरं करा, बघू तुमचं कसं करता होतं लगेचच. मग चांगले लोक हिशोब दाखवा, हे करा, तिथे मारामारी, सगळं. मग बुद्ध म्हणतात की हे लोभी समाजातून या गोष्टी दूर गेल्या पाहिजे. पाली साहित्यामध्ये भगवान बुद्धांचा आणि राजा प्रसेनजिताचा एक संवाद आलेला आहे बघा. तो शक्तिशाली राजा प्रसेनजित, कौशल नगरीचा राजा, बलाढ्य राजा आहे. तो बुद्धांकडे आला. धम्मराजांना तो प्रदक्षिणा घालायचा. प्रदक्षिणा घालून